नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विश्वविख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स हा जो आपला 5वा पाठ आहे याच्यामधील आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण याचा पहिला भाग बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की स्टीफन हॉकिन्स यांचा जन्म इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड ह्या शहरामध्ये झाला होता. लहानपणीपासून कसे त्यांना म्हणजे रेडिओमध्ये कसा आवाज येतो, घड्याळ टिकटिक कसे करतो याच्याबद्दल मोठं कुतूहल होतं आणि त्यांना भौतिकशास्त्र व गणित ह्या विषयाची लहानपणापासूनच आवड होती, हे आपण बघितलं होतं. दुसरी गोष्ट, त्यांनी आपल्या पुढील शिक्षणासाठी त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तिथे गेले. नंतर त्यांना कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून त्यांना PhD करण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली. पण अचानक त्यांचं जे शरीर आहे त्यांना त्याचा दुःखद अनुभव त्यांना करावास मिळालं व एकदा बुटाची लेस बांधत असताना त्यांच्या शरीराची नीट हालचाल होत नाही असं त्यांच्या लक्षात आलं. नंतर जेव्हा त्यांनी रोगाचं निदान केलं तर त्यांना मोटार न्यूरॉन हा अत्यंत दुर्मिळ असा आजार त्याच्यापासून ते ग्रासित झालेले असं त्यांच्या लक्षात आले होते. आता आपण पुढील भाग बघू. आपण इथपर्यंत बघितलं होतं, ठीक आहे. आपण कुठपर्यंत बघितला होता तर दुर्बल होता तिथपर्यंत बघितला. आता आपण इथून बघूया. आपुले मरण पाहिले म्या डोळ्या, अशा परिस्थितीत प्रारंभीच्या काळात विलक्षण निराशा, बेचैनी, अस्वस्थता हॉकिन्स यांनी अनुभवली. प्रत्येक सामान्य माणसामध्ये जे म्हणजे एक परिस्थिती येते, जसं आपण बघतो की ज्या वेळेस आपल्यावर अशी परिस्थिती येते तर आपल्याला असं वाटते की आपण आपल्याच डोळ्यासमोर आपलं मरण बघत आहोत. भरपूर लोकांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येते. जीवनामध्ये कुणाच्याच जीवनामध्ये अशा पद्धतीचं म्हणजे परिस्थिती आली नाही पाहिजे, आपण हे म्हणू शकतो. आणि अशा प्रारंभिकच्या परिस्थितीमध्ये जेव्हा स्टीफन हॉकिन्सला असं माहीत झालं की त्यांना हा दुर्धर आजार झालेला आहे, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अत्यंत निराशा, बेचैनी, अस्वस्थता याचं पूर्ण एक संघर्ष त्यांच्या मनामध्ये घर करून झालं होतं आणि त्याच्यामुळे ते अस्वस्थ राहू लागले होते. आपल्याच वाट्याला हे दुखणे का, हा विचार त्यांना अस्वस्थ करून गेला. म्हणजे नेहमी कोणाला पण हे बिमारी झाली तर त्यांना वाटेल की बा माझ्याच जीवनामध्ये किंवा माझ्याच वाट्याला अशी पद्धतीची एक भयंकर बिमारी का, आणि याचा ह्या विचार करत त्या नेहमी अस्वस्थ राहायचे. नेहमी त्यांना त्याच्याबद्दलच विचारायचं. पण मूळ स्वभाव असलेला समंजसपणा, विचारीपणा यामुळे निराशाजनक मनस्थितीतून ते हळूहळू बाहेर आले. पण त्यांच्यामध्ये त्यांच्या म्हणजे व्यक्तिमत्वाचं एक विशेष गुण होतं की ते समंजसपणा खूप होता. म्हणजे समजूतदारपणा, मॅच्युरिटी लेवल खूप म्हणजे जास्त होती. विचारीपणा म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दलचा विचार करण्याची क्षमता त्यांची खूप जास्त होती. आणि त्याच्यामुळे हे जो निराशाजनक किंवा भयंकर परिस्थिती त्यांच्यावर उद्भवली होती, त्यांच्यातून ते हळूहळू काय झाले, बाहेर आले. त्यांनी स्वतःला सावरलं त्या परिस्थितीमधून व त्यांनी स्वतःला कॉन्फिडन्स दिला की नाही, ह्या परिस्थितीमधूनही आपण काहीतरी जीवनामध्ये करून घेऊया. जन्मानंतर आलेल्या गंभीर अपंगत्वावर मात करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली. म्हणजे जन्मानंतर आलेल्या ह्या गंभीर म्हणजे जो अपंगत्व त्यांना झालेलं होतं त्याच्यावर आपण मात करायची अशी जिद्द त्यांनी आपल्या मनाशी बाळगली. ह्या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग त्यांनी अवलंबविले. म्हणजे आपण ह्या गंभीर परिस्थितीतून कशा पद्धतीनं बाहेर आले पाहिजे किंवा बाहेर पडलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी विविध मार्ग निवडले. असाध्य रोगामुळे चाकाची खुर्ची त्यांची साथीदार बनली. म्हणजे ह्या असाध्य रोग होतं आणि ह्या रोगामुळे त्यांना चालता फिरता येत नसे आणि त्याच्यामुळे त्यांचं जीवन हे चाकाच्या खुर्चीवर अवलंबून राहिले आणि ते चाकाची खुर्ची त्यांच्या जीवनातील एक त्यांची साथीदार म्हणून बनली. विद्यापीठाने त्यांना विविध सुविधा पुरवल्या, पण त्यांचं टॅलेंट पाहून, त्यांचं विशेष गुण पाहून, त्यांची बुद्धिचातुर्य बघून विद्यापीठाने त्यांना नेहमी विविध अशा सुविधा पुरवल्या. डॉक्टरेट पूर्ण झाल्यावर 1966 साली त्यांच्या एक शोध निबंधाला ॲडम्स प्राईज मिळाले. म्हणजे डॉक्टरेट त्यांनी पूर्ण केलं, PhD पूर्ण केली व तसेच PhD पूर्ण केल्यानंतर 1966 साली त्यांच्या एक शोध निबंध, PhDमध्ये आपल्याला काही ना काही स्वतःचा शोध करावा लागतो, तर तसंच त्यांनी एक स्वतःचा शोध निबंध तयार केला.
त्या निबंधाला अतिशय उत्कृष्ट असा तो निबंध होता आणि म्हणून त्यांना त्यावेळेसचं ॲडम्स प्राईज असे त्यांना मिळाले. ॲडम्स प्राईज हे एक प्रसिद्ध बहुसन्मानित असं एक प्राईज त्यांना मिळालं. कॅम्ब्रिजमधील इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉनॉमी ह्या संस्थेत काम करण्यासाठी त्यांना निमंत्रित केले गेले. म्हणजे कॅम्ब्रिजमधील इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉनॉमीमध्ये त्यांना ह्या संस्थेमध्ये काम करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले. म्हणजे बघा, ते एवढ्या मोठ्या दुर्धर आजाराने जरी ग्रासले होते तरी पण त्यांना काम करण्यासाठी विविध म्हणजे जे विद्यापीठ होते किंवा मोठ्या मोठ्या फर्म्स होता सायंटिफिक गोष्टीशी रिलेटेड ते त्यांना निमंत्रित करायचं. तर अशी आपली त्यांनी एक म्हणजे छवी त्यांनी निर्माण केली होती. असं त्यांनी एक आपलं चातुर्य पण त्यांनी दाखवलं होतं. ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम त्यांनी लिहिलेले प्रचंड लोकप्रिय पुस्तक. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं आपल्या जीवनामध्ये ब्रीफ हिस्ट्री. तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांनी लिहिलेलं प्रचंड लोकप्रिय पुस्तक आहे. म्हणजे खूप लोकांना आवडलं व लोकप्रिय मिळालेलं हे पुस्तक होतं. ह्या पुस्तकाच्या 33 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. म्हणजे 33 म्हणजे त्याचे जे एडिशन्स आहे ते प्रसिद्ध झाले होते. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्या विक्रमाची नोंद झाली होती. म्हणजे एवढे प्रसिद्ध पुस्तक ज्याचे 33 एडिशन निघाले होते. म्हणजे 33 आवृत्त्या निघाल्या होत्या, प्रसिद्ध झाल्या. तर त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. तुम्हाला माहीत आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हे जगातील सर्वात मानांकित असं एक संस्था आहे जे म्हणजे काहीतरी विशिष्ट जगापेक्षा वेगळं सर्वांपेक्षा वेगळं काम केल्यानंतरच आपल्याला त्या बुकमध्ये आपल्याला स्थान नोंदवता येतो. तर अशा पुस्तकामध्ये त्यांचं नाव कोरलं गेलं. तर अशा पद्धतीनं त्यांनी एक मोठं कामगिरी आपल्या जीवनामध्ये केली होती. भौतिकशास्त्रातील उत्तम दर्जाच्या संशोधनासाठी दिला जाणारा अल्बर्ट आइन्स्टाईन पुरस्कार 1978 साली हॉकिन्स यांना मिळाला. भौतिकशास्त्रामध्ये उत्तम दर्जाचं संशोधन करण्यासाठी त्यांना म्हणजे संशोधन करणं म्हणजे रिसर्च करण्यासाठी त्यांना अल्बर्ट आइन्स्टाईनसुद्धा एक मोठे सायंटिस्ट होते, हे तुम्हाला माहीत आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनबद्दलसुद्धा तुम्ही कधी ना कधी वाचलं असेल किंवा तुम्ही कधी ना कधी कोणाच्या तोंडी तरी ऐकलं असेल किंवा तुम्ही त्याच्याबद्दल जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, स्टीफन हॉकिन्स असो किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन असो, त्यांच्या रिसर्चबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही गुगलमध्ये जाऊन सर्च करू शकता व त्यांच्याबद्दल माहिती घेऊ शकता की किती अखंड परिश्रम करून अत्यंत बिकट प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या व्यक्तिमत्वानी आपल्या जीवनामध्ये काहीतरी विशिष्ट काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे त्यांना अल्बर्ट आइन्स्टाईन हा पुरस्कार देण्यात आला. दुसरा आइन्स्टाईन त्यांची ओळख निर्माण झाली. म्हणजे दुसरा आइन्स्टाईन म्हणजे आइन्स्टाईन नंतर दुसरा जर कोणी त्यांच्यासारखा जर शास्त्रज्ञ असेल तर तो स्टीफन हॉकिन्स आहे अशी त्यांची ओळख निर्माण झाली. म्हणजे त्यांच्याच म्हणजे आपण शैलीचा त्यांच्याच कॉम्पिटिशनचा जर दुसरा कुठला जर आपण शास्त्रज्ञ बघितला तर ते कोण होते? स्टीफन हॉकिंग. 1985 साली निमोनियाच्या दुर्धर आजाराने त्यांच्या श्वासनलिकेवर शस्त्रक्रिया करावी लागली. म्हणजे 1985 साली त्यांना निमोनिया तुम्हाला माहीत आहे की आजही निमोनिया जे आजार आहे आज जरी त्याच्यावर विविध प्रकारचे मेडिसिन उपलब्ध असले तरी पण त्या काळामध्ये निमोनियावर एवढं प्रभावीपणे कुठलीच लस किंवा औषधी उपलब्ध नव्हते आणि त्याच्यामुळे त्या दुर्धर आजाराने ते ग्रासित झाले व त्याच्यामुळे त्यांचं जो श्वसननलिका होती जो त्याच्यावर म्हणजे ऑपरेशन करावं शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन करावे लागले. त्यात त्यांची वाचा गेली आणि त्याच्यामध्ये त्यांची बोलण्याची क्षमता होती ते पूर्णपणे निघून गेली. त्यांची वाचा गेली, बोलण्यात मर्यादा आली आणि आता त्यांच्या बोलण्यात मर्यादा आली म्हणजे स्पष्टपणे ते बोलू शकत नव्हते, खूप कमी बोलू शकत होते. तरी पण अशा परिस्थितीमध्ये वाचा गेल्यावरही अखंडपणे वैज्ञानिक संशोधनात ते व्यस्त राहिले. म्हणजे एवढं झाल्यानंतरही त्यांनी आपले जे कार्य आहे
ते निस्वार्थ पद्धतीने कंटिन्युअसली त्यांनी काम केले व त्याच्यामध्ये ते नेहमी व्यस्त म्हणजे बिझी राहिले. त्यांनी कधीच आपलं कार्य सोडलं नाही. कितीतरी विविध बिमारीला त्यांनी सामोरं गेले. जीवनात अत्यंत बिकट परिस्थितीसुद्धा आली, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांचा 59वा वाढदिवस त्यांनी भारतातील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत साजरा केला. म्हणजे ते जेव्हा 59 म्हणजे 59 वर्षाचे होते, तेव्हा त्यांचा वाढदिवस होता. त्यावेळेस त्यांनी भारतामध्ये येऊन त्यांनी तो टाटा मूलभूत संशोधन संस्थेत तो साजरा केला. तर ते तिथं वाढदिवस साजरा करण्यासाठी नव्हते आले, तर ते कुठलं नाही कुठलं कार्य करण्यासाठी इथं आले होते. विश्वाचा स्वामी म्हणून प्रसार माध्यमांनी त्यांची विशेष दखल घेतली. म्हणजे प्रसार माध्यम जो मीडिया आहे, त्यांनी विश्वाचा स्वामी म्हणून त्यांची ओळख असं त्यांना नाव दिलं. प्रचंड आत्मविश्वास, विलक्षण जिद्द, अनोखी दिनचर्या, विनोदबुद्धीचा असाधारण पैलू हे या शास्त्रज्ञांचे अनोखे गुणविशेष. हे गुणविशेष आहे. म्हणजे प्रचंड आत्मविश्वास म्हणजे कोणत्याच परिस्थितीत हार न मानण्याची जी क्षमता होती ते त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास. कितीही बिकट परिस्थिती आली तरी हार नाही मानायचं. विलक्षण जिद्द, अद्भुत जिद्द होती. काहीतरी जीवनात करत राहायचं, म्हणजे कधीच हार न मानायची. अनोखी दिनचर्या म्हणजे त्यांची दिनचर्या ही खूप कठीण होती. म्हणजे तासनतास ते कार्य करायचे, आपलं जे रिसर्च वर्क करायचे. विनोदबुद्धी म्हणजे त्याच ह्याच्यात त्यांची जो विनोदबुद्धी आहे, कुठल्या पण गोष्टीला लाईटली पद्धतीनं घ्यायची, असे असाधारण पैलू त्यांच्या जीवनाचे गुणविशेष होते. प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करणारा, विज्ञानाच्या स्थितीजीवर तडफडणारा दिव्यांग तारा म्हणजे स्टीफन हॉकिंग. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी जीवनाच्या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये क्षितिजावर आपलं नाव कोरणारा एक दिव्यांग तारा म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि हा दिव्यांग तारा म्हणजे दुसरा कोणीच नाही तर स्टीफन हॉकिंग. तर आपल्याला ह्या पाठातून आपल्याला जर घेण्यासारखे जर गुण आहे, तर हे आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये असाच प्रचंड आत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणायचा आहे. विलक्षण जिद्द असणे गरजेचं आहे आणि दिनचर्या आपली अनोखी असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबलं म्हणजे कधीच नाही म्हणजे कुठल्याच परिस्थितीत हार न मानता जर आपण पुढं गेलं तर जीवनामध्ये काहीच असं अशक्य नाही. हे आपल्याला स्टीफन हॉकिन्स यांच्या जीवनातील उदाहरणाद्वारे कळून येतं. त्यांचं जीवनच एक प्रेरणा आहे असं आपण म्हणू शकतो. पूर्ण जीवनामधून आपण काही ना काही शिकू शकतो आणि जेव्हा आपण हा पाठ वाचू किंवा यांच्या जीवनावर कुठलंही म्हणजे चरित्र वाचू तर आपल्याला नुसतं प्रेरणा मिळेल असं मला तरी वाटते. आणि तुम्हीसुद्धा बघा, याच्यातील काही चांगले गुण तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा व आपल्या जीवनाला यशस्वी व काहीतरी साध्य करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा मित्रांनो. तर याच्यावरील स्वाध्याय आपण पुढच्या पाठात बघूया. ठीक आहे. धन्यवाद.